السلام عليكم ورحمة الله وبركاته. قال الله تعالى: بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أولئك الذين أنعم الله عليهم من النبيين ذرية آدم من ذرية آدم وممن حملنا مع نوح ومن ذرية إبراهيم وإسرائيل وممن هدينا واجتبينا إذا تتلى عليهم آيات الرحمن خروا سجدا وبكيا. قال الله تعالى: فخلف من بعدهم خلف أضاعوا الصلاة واتبعوا الشهوات فسوف يلقون غيا. قال رسول الله صلى الله عليه وسلم: وعن جابر رضي الله عنه قال: سمعت رسول الله صلى الله عليه وسلم يقول: إن بين الرجل وبين الشرك والكفر ترك الصلاة. रिवाव मुस्लिम. सगळ्यात पहिले मी जो लोक पण जॉईन झाल्यात त्यांचा शुक्रिया अदा करताय की तुम्ही आपलं टाइम काढून या आपल्या मजलिसला तुम्ही शिरकत केल्या. आज अल्हम्दुलिल्लाह चंद वीक्स पासनं आपलो यो सिलसिलो जारी है आणि आपली हीच कोशिश आहे की अल्लाहचो दीन आपण कैसो शिकू आणि तो आपल्या स्वतःच्यातले फर्स्ट अँड फॉरमोस्ट आपल्या स्वतःच्यात कैसो इम्प्लिमेंट करू आणि आपलो जो दर्जो है विथ सेल्फ इव्हॅल्युएशन की आपण अल्लाहच्या कैसं करीब पोहोचू ही आपली कोशिश आहे. आणि अल्लाहशी दुआ है कि अल्लाह ताला ह्या कोशिशला आपली मदत करो. आमीन या रब्बल आलमीन. हर अमल जो है हर अमल त्याचो दारोमदार जो है तो त्याच्या नियतवर आहे आणि ती हीच आहे की जेव्हा तुम्ही इल्मच्या राहावर निघाल्या, इल्म हासिल करण्याच्या राहावर जेव्हा तुम्ही आपलं कदम ठेवल्या, तर ती इल्म हासिल करून तुमचो मकसद काय आहे. जर तो इल्म हासिल करण्याचा जो मकसद है तो एक तर तुम्हाला क्लिअर नाही है या जो मकसद है तो सही नाही है, तर जी पण काही तुम्ही इल्म घ्याल त्याचे जो फ्रुट्स बाहेर निघतील दोज विल नॉट बी गुड, दॅट विल नॉट बेनिफिट यू. तर तुम्हाला बेनिफिट नाही करणार आणि इन्स्टेड ऑफ बेनिफिटिंग ती जी है ती तुमच्यासाठी एक इम्तिहान बनून ती चीज बनल. इल्म पण तुम्हाला जहन्नमला जाण्याचा सबब बनल जर तुमची नियत खालिस नाही है. ओके, तर ती जी इल्म है ती इल्म नाफे नाही बनणार तुमच्यासाठी. तर पहिली चीज हर हर एकानी आपल्या आपला ही याददहानी करायची आहे की आपण जेव्हा पण इल्मच्या हातल्यान बैसू तर सगळ्यात पहिली चीज आहे की अदब. की इल्म हासिल करण्यासाठी मी आपल्यास आपला पहिले तुम्ही तयार करायची.
तयारी इन व्हॉट सेन्स के वजू करा, फ्रेश राहा, बेस कापडा घाला, खुशबू लावा. हे एक इल्मचं अदबच्या ऐशी एक अदब आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्या मजलिसला बैसाल तर ती जी इल्म तुम्ही कुणाच्या जवळशी ऐकाल तर ती ऐकून सगळ्यात पहिली जी ही अशी पाहिजे की खुदची इस्लाह, की खुदला मी अजून बेहतर कैसो बनवू आणि माझ्यात जर काही खराबी आहे तर मी ती कैशी बाहेर काढू. जर ही जर नियत नाही आहे त्या इल्मशी तर एक इमाम शाफीच्या कौलच्या मुताबिक ती इल्मच नाही, ती इल्मच नाही. जर ती इल्म तुम्ही घेऊन जर तुमच्या हातल्यान ती जर जाहीर नाही झाला तुमच्या वजूदला तर ती इल्म इल्म नाही आहे. मग ती जी इल्म तुम्ही घेतल्यावर त्याचं मकसद काहीतरी तुमच्यात दुसरं होतो. अच्छा, आता इल्म जी चीज आहे ती इमाम गजाली रहिमुल्लाह बोलतात, त्यांची एक किताब आहे अय्युल वलद, ओ बिलोड सन. ह्या किताबीतले ही फरमवतात की इल्म अमल इल्म इल्म असून जर कोण अमल नाही करत, काय बोलतात, इल्म आहे तुमच्याजवळ इल्म आहे, त्या इल्मच्या मुताबिक जर तुम्ही अमल नाही केल्यावर तर दिस इज इन्सॅनिटी, तर बोलतात ही पागलपण आहे. आणि कोण बोलतंय? इमाम गजाली रहिमुल्लाह. आणि तर ती का बोलतात ही आता तुम्हाला पुढं समजते. तर बोलतात इल्म घेतल्यावर तुम्ही आणि त्याच्यानंतर अमलचं तुमचं काही त्याच्यावर ह्योच नाही, तुम्ही ती नेक्स्ट स्टेप घेतल्यावरच नाही, तर ती जी इल्म आहे ती इल्म नाही, ती पागलपण. तर मिसाल देतात. मिसाल काय आहे? एक पहिली जी मिसाल देतात तर ते बोलतात एक पॉइझन आहे, ती पॉइझन किल करते 5 मिनिटच्या नंतर. एक दुसरा पॉइझन आहे जी किल करते 2 महिन्याच्या नंतर. एक आहे ती 6 महिन्याच्या नंतर किल करते. तर तुम्हाला पॉइझनचा इल्म आहे की ही पॉइझन किल करतं, पण ज्या माणसाला ती इल्म आहे तो स्टील ही इज टेकिंग दॅट पॉइझन. तर काय झालं, इल्म सांगत होता त्याला की ऐसा नको करू, पण त्यांनी केला नाही, आपल्यास आपला हलाकीत टाकला, आणि तेही पागल पण आहे. दुसरी तर मिसाल देतात की जिना जिना जी आहे ती हराम आहे, हराम आहे, हराम आहे. तुम्हाला 100च्या जास्त लॉजिकल आणि दुसरे जो आहात हर तरहचे तुम्हाला जो है तर तुमची एव्हिडन्सेस आहात, प्रूफ्स आहात की ती हराम आहे. पण आफ्टर नोईंग दिस ऑल्सो जर कोण आपल्यास आपला त्या चीजला टाकतय तर दिस इज इन्सॅनिटी. तैसाच ही मिसाल देऊन तर पुढं बोलतात की अल्लाह ताला जी है ती कुरानला हदीसला मो फिक्र ही येतं की ज्यांनी सला तर्क केला, ज्यांनी नमाज जाणून बुजून तर्क केला, तर तुमचं ठिकाण जो है तो जहन्नम है. हे इल्म आहे. पण ती असून पण ती इल्म असून पण मी जर नमाज तर्क करताय तर मी आपल्यास आपला जहन्नमला टाकण्याचो सबब आहे. तर बोलतात ही इन्सॅनिटी आहे, ही काय पागलपण आहे, ही इल्म नाही. का ही इल्म आहे? तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आहे,
तर ज्याला माहिती असतं काय करायचं आहे तो तीच करतं ना. त्याच्या माहिती असून अपोजिट कोण करतं? जो पागल आहे. तर होपफुली तुम्ही त्यांचा आर्ग्युमेंट तुमच्या समजात राहिला. तैसाच तर सेम ह्यातल्यान हे पण फरमवतात की अमल एक्झिस्टच नाही करत विदाउट प्रायर नॉलेज. हे पण मोप एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे. अमल एक्झिस्टच नाही करत विदाउट प्रायर नॉलेज. आणि त्याच्यातल्यान एक्झाम्पल देतात की कोण जर बोलते की अल्लाह ताला बोलते हज करा, आणि त्यांनी बस आपलीच तयारी केला आणि तो हज साठी निघालो. तो हजच्या तिथं गेलो, काबतुल्लाला बघतय, 23 मर्तबा मी बघले, 200 मर्तबा मी बघलू काबतुल्ला, माझो हज जायलो. इवन तो अरफाच्या दिवसा अरफातले पण उभो आहे, काय त्याचो हज जायलो? अमल तर तो करतय. तर बोलतात ही मिसाल तर साबित करतात की अमल बिना इल्म, त्याला हजचा इल्म आहे. त्यांनी हज काय समजला? काबतुल्लाला बघणं. पण हजचा अरकान त्यांनी शिकला नाही. तर काय ती इबादतला शुमार होईल? काय ती राईट ऍक्शनला शुमार होईल? तर त्या ह्यानी तर पॉइंट बोलतात की अमल बिना इल्म डझंट एक्झिस्ट. अच्छा, आता इल्म ही ऐशी एक चीज है, इल्म ही ऐशी एक चीज है कि इब्लीस जो पहिले ह्या अर्थवर होतो आणि ही इल्मच्या बुनियादवर अल्लाह सुब्हानहू व तआलानी त्याला ऐसो मकाम अता केला की जमीन वर्षी फ्रॉम द अर्थ ही वॉज लिफ्टेड टू सच अ हाय प्लेस, हाय मकाम, की त्यांना अल्लाह सुब्हानहू व तआलानी फरिश्त्यांच्या सोबत ठेवले. आणि मोह घातले नेतं की तर फरिश्त्यांना तर शिकवत उस्ताद होत, हांच्या ह्यानी त्यांना तो यो मिल्लो मकाम इल्म, इल्मच्या ह्यानी त्यांना तो मकाम मिळलो. पण ती इल्म हासिल होऊन, ती इल्म हासिल होऊन त्यांच्यात ती बात नाही आली की त्यांनी ती इल्म आपल्यावर इम्प्लिमेंट केले. त्या इल्मनी, ती इल्म जी होता ती त्यांनी इल्मे आपल्यासाठी इल्मे नाफे नाही बनवले. ऍज ती इल्म त्यांच्यासाठी इल्मे नाफे नाही झाला, तर त्याच्यात काय येला? त्याच्यात येला ॲरोगन्स, त्याच्यात येला किबर. आणि ती किबर आईल्यानी त्यांनी फक्त इल्म काय समजला की आर्ग्युमेंट, आणि तीच आर्ग्युमेंट त्यांनी अल्लाह सुब्हानहू व तआला सोबत केला. काय त्या इल्मच्या जरियाने केला? जेव्हा अल्लाह सुब्हानहू व तआलानी हुकुम दिला की आदमला सजदो कर, फरिश्त्यांना बोलला, आणि इब्लीस पण त्या फरिश्त्यांच्या सोबत होतं. सगळी लोक जिहाद ती घातल्यान गेली, सुजूदला गेली, शिवाय इब्लीसच्या. सगळे एंजल्स गेलं, सगळं फरिश्त सजद्यातल्यान गेलं, शिवाय इब्लीस. का? त्याच्यात ॲरोगन्स होत. आणि त्यांनी इल्म तशी होता की अल्लाह कोण है, तो त्याला माहिती होता की अल्लाह काय चीज आहे, अल्लाह किती आला हा ती त्याला माहिती आहे, बेस माहिती आहे, आणि आज पण माहिती आहे. पण त्यांनी तिथं काय केला? ती इल्म असून दुसऱ्यांचो टीचर बनलो होतो, पण त्यांनी त्या इल्मच्या बुनियादवर अल्लाशी आर्ग्युमेंट केला. काय आर्ग्युमेंट केला? की आय एम बेटर दॅन हिम.
आणि आज हीच शैतानी कॅरेक्टरिस्टिक आपल्या हातल्यान पण तुम्ही आम बघाल. काय आहे ती आर्ग्युमेंट? मी त्याच्यापेक्षा बेस हाय, तो मना कोण सांगणार? ठीक आहे. तर ह्यो जो चीज आहात काही नवीन बात नाही, ही हनशी चालत आलेला आहे. ह्यो शैतानचा जो तरीक आहे तो तरीक अजून बाकी आहे. आता आपल्यावर आहे की आपल्याला तरीक शैतानची करायची आहे की तरीक अल्लाची धरायची आहे आणि अल्लाच्या रसूलची धरायची, ही आपल्याला डिसाईड करायचं. तर आता आपण जी आता इल्म घ्या बसल्या मागून याद दिहानी करताय वापस की ही जी इल्म आहे, जी इल्म आपण हासिल करता ती त्याचो ह्यो तुम्ही नियत जी मी स्टार्ट केली बात, तर तुम्ही यू बी क्लिअर इन दॅट निया. तर त्याची नियत जी शैतानची होती ती नाही, शैतानची राह आपल्याला नाही घ्यायची आहे. हे इल्म आपल्याला घ्यायचं आहे की ती इम्प्लिमेंट करून मी अल्लाचा जो हुकूम आहे त्याचो ताबेदार कैसो बनतो. ह्यासाठी इल्म नाही घ्यायचं आहे की मी सकल बाहेर येऊन लोकांशी आर्ग्युमेंट करू. ह्यो शैतानचा जो यो आहे तो आपल्याला नाही घ्यायचो. आपल्याला अल्लाचा फर्माबरदार बनायचं आहे, बस ही चीज. आणि मग जेव्हा पहिले आपण फर्माबरदार बनू तेव्हा लोकांना फक्त त्याच्या इकडं आपोयची, तर करतील नाही करतील तो आणि त्यांच्या अल्लाच्या रबचो मनसोय. आपला काम आहे सांगणं. ठीक आहे. तर ही एक इंट्रोडक्टरी ही दिल्याच्या नंतर आज जो मला टॉपिक जो तुमच्या सोबत जो डिस्कस करायचोय तो मग अहम आहे. आणि जैसी मी जी हदीस जी तुमच्या समोर पेश केली की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, एक मुस्लिम जो आहे, एक मोमीन जो आहे, त्याच्या आणि डिसबिलिव्हरच्या मध्ये जो फर्क करणारी जी चीज आहे ती है सलाह. ती है सलाह. आणि त्या सलाच्या बाऱ्यात आज आपल्याला डिस्कस करायचं आहे की सलाह नमाज बोला ही आपल्या जिंदगीत किती अहम आहे. जर मी ह्या चीजला सिरियस नाही घेत, जर मी नमाजला सिरियस नाही घेत, तर माझ्यावर काय हुकूम ऍप्लिकेबल होते. ह्यो हर इंडिव्हिज्युअलनी या आजच्या मजलिसची ही चीज घ्यायची आहे. आणि मजलिसची उठ्याच्या अगोदर त्यांनी पहिले तर हे सांगायचं आहे की माझ्यावर खंचो हुकूम ह्यो झैलो. आपल्याचा आपला बोला जरी जर जाहीरन नाही बोलल्या. आणि मजलिस एंड होयाच्या अगोदर जी आहे ती इरादो करून उठयाचा आहे. काय इरादो? की अल्लानी जो ही दिला नाही त्याच्या बाऱ्यात की जर तुम्ही खंच्या एका ह्यातल्यान जर फॉल होता कॅटेगरीतले तर त्यांची बाहेर यायचो पण अल्लानी रास्तो दाखवला नाही. तर प्रत्येकाने तो इरादो करायचोय की आजपासून मी ह्यो रास्तो अपनवीन, तर ह्या मजलिसचा फायदा होईल. जर ती चीज आपण नाही करत तर ह्यो आज जो आपण ह्यो जो टाइम स्पेंड करू इट विल जस्ट बी लाईक लाईक आपण जस्ट टाइम आपलं जाया के. प्लीज ती चीज नको करू. आता जी मी आयत स्टार्टिंगला तिलावत केली सूर्य मरियमची आयत नंबर 58 आणि 59. तर अल्लाह ताला फरमवतात की जी पहिलेची जी जनरेशन्स होती तर त्याला जेव्हा त्यांच्या
अंबियानी जो प्रॉफिट्स येयलं, प्रॉफिट आदम अलैहिस्सलाम येयलं, हे येयलं, त्यांनी जेव्हा नूह अलैहिस्सलाम त्यांनी दावत जेव्हा दिले त्यांच्या डिसेंडन्सला दावत दिले, आणि अल्लानी जो त्यांच्यावर जी वही जी पण नाझिल केला होता, जेव्हा ती त्यांच्या समोर तो लोक पडत, तर तो लोक काय करत, तो लोक जात सुजूदला. दे यूज टू फेल डाऊन इन प्रोस्ट्रेशन अँड वीपिंग. ह्यो त्यांचो अंदाज होतो. ओके. पण त्याच्यानंतर जी लोक आली, त्याच्यानंतर जी लोक आली, तर त्यांनी काय केले, अल्लाह सुब्हानहू व तआला आयत नंबर 59 ला बोलतात सूरे मरियमच्या, की ही जी लोक जी ज्यांनी आपल्या अंबियाचो त्यांच्यावर जी अल्लाहने त्यांना जी ही दिला होता पैगाम, तो मानल्याच्या नंतर दे फॉल इन टू प्रोस्ट्रेशन अँड वीपिंग. वीप करत ते लोक प्रोस्ट्रेशनला गेली. पण जी जनरेशन त्यांना सक्सीड केले, त्याच्यानंतर जी जनरेशन आली, तर त्यांनी काय केले, दे निग्लेक्टेड देअर प्रेयर. आणि तितकंच नाही केले, प्रेयर पण निग्लेक्ट केले, आणि त्यांनी आपल्या नफसानी ख्वाहिशात, ज्याला इंग्लिशला बोलला जातं लस्ट, त्याच्यावर चालली. तर अल्लाह त्याला कुराणला साफ बोलतं ह्या आयतीत, की तो दिस दूर नाही की ह्या अमलचं ते लोक एविल कॉन्सिक्वेन्सेस बरोबर रिसीव्ह करतील. कोणतं लोक आहात, ज्यांनी आपलं जो प्रेयर आहात तर निग्लेक्ट केले, प्रेयर तर निग्लेक्ट केलेनच, आणि दुसरा काय केले, आपल्या ख्वाहिशात, आपले जो लस्ट होते ना, त्याची पैरवी केली. तर हे जो लोक आहात, हे दोन जो लोक आहात, या दोन कॅटेगरीचा जो लोक आहात, त्यांना जी आहे, या दोन कॅटेगरीच्या लोकांना काय होणार आहे, की दे हॅव टू सफर द एविल कॉन्सिक्वेन्सेस. तर ही अल्लाहने कुराणला एकदम साफ साफ फरमवले ना, की दोज हू निग्लेक्टेड द प्रेयर्स अँड फॉलोड देअर लस्ट, so what will happen with them is they will face the evil consequences. अच्छा, आता ह्या आयतीतले जी बात आले, की दोज हू निग्लेक्टेड द प्रेयर्स, ही आता मग आपण इम्पॉर्टंट डिस्कशनच्या इकडे जाता. सो जस्ट 1 minute, लेट मी सेट दिस अगेन. Okay. Okay, 1 minute. हा, तर मीही बोलत होतो की ज्यांनी प्रेयर निग्लेक्ट केले, तर ह्या निग्लेक्ट करणारे कोण लोक आहात, जी ह्या आयतीतल्या जी अल्लाह सुब्हानहू व तआलाने मेन्शन केले ना, तर इब्ने अब्बास रदियल्लाहु अन्हु फरमवतात की ह्याची मिनिंग की निग्लेक्ट करणारे जो लोक जे ह्या आयतीतले मेन्शन झाल्यात, तर तो लोक आहात की ज्यांनी नमाज अबंडन केले नाही, ते कम्प्लिटली अबंडन केले, तो ह्यो नाही ह्या आयतीतले. दोज हू निग्लेक्टेड देअर प्रेयर्स, त्याचो ह्यो कम्प्लिटली अबंडन करणं नाही, की कम्प्लिटली मानणंच नाही, की मी नमाजला मानतच नाही, तर लोक नाही आहात. इब्ने अब्बास रदियल्लाहु अन्हु फरमवतात, हे तो लोक आहात की ज्यांनी आपल्या नमाजो, आपली सला, आपली प्रेयर काय केले, डिले केले बियॉन्ड इट्स टाइम. एक वक्त आहे, जोहरचो एक वक्त आहे, असरचो एक वक्त आहे, तर त्यांनी काय केले, जोहरच्या नमाजला असरच्या वक्तापर्यंत घेऊन गेलं. जोहरच्या
नमाजला असरच्या वक्त पर्यंत घेऊन गेलं, असरच्या ह्याला मगरिब पर्यंत घेऊन गेलं. ही कोण बोलतंय? इब्न अब्बास रदियल्लाहु अन्हु हे फरमवतात ही चीज. आणि अल्लाह ताला ह्या आयतीतले फरमवतात की जर कोण ही चीज करतय के परसिस्टंटली कोण जो है तो ह्योच त्याचो तर्जे अंदाज ह्योच चालत राहिलो की अजान होतय, पण नमाज केव्हा पडतय? त्याचा टाइम गेल्याच्या नंतर, नमाजचो टाइम गेल्याच्या नंतर. तर तो ह्या हातल्यान जो प्रेयर निग्लेक्ट करणार होय त्याच्यात त्याचो शुमार होईल. आणि ऐशा माणसासाठी जर तो बिना तौबानी जर तो मरतय तर अल्लाहनी त्याला ही प्रॉमिस केले ना की मी तुला गई मगून एक जागो है हेलला, जी आग है, डीप व्हॅली है, त्या जहन्नमच्या आगला एक डीप व्हॅली है की ज्याच्यात जी तुम्हाला खावला जाय की मग गलीस खाना असे ऐशा व्हॅलीतले तुम्हाला फेकली जाय. मना आज मोप होय की मी नमाजी आहे, मी नमाजी आहे ह्याचो मना यो है, बरोबर आहे. पण काय मी त्या नमाजच्या टायमाचो पाबंद आहे? जर मी त्या नमाजच्या टायमाचो पाबंद नाही आहे तर माझो ठिकाणो जो है तो यो जहन्नमच्या जो आगचो जो घाईची जी व्हॅली आहे आता माझो ठिकाणो होऊ शकतोय. आता ह्याची बात नाही चालले की ज्यांनी नमाज तो पडयच नाही, नमाज पडतय पण त्या नमाजच्या अवकाशचो तो पाबंद नाही. तर तैशी पण जी नमाज आहे ती अल्लाह सुब्हानहू व तआलाला मतलूब नाही आहे. होप ही आतापर्यंत तुमच्यात हे पहिलो पॉइंट क्लिअर झालो असेल की जर मला नमाजी बनयाचं आहे तर अजान झाली, नमाजचं वक्त झालो, तर पहिला काम जी आहे की त्या नमाजच्या अवकातला मला नमाज पडायची. ही नाही की मी पहिले माझी दुसरी कामं आटपीन आणि मग ऍज अ फॉर्मॅलिटी के अल्लाहच्या हात आपल्यास आपला बरी करूया की मी नमाज पडलू. तर ह्या आयतशी अल्लाह सुब्हानहू तआला क्लिअर करतात की ऐशी नमाज घेऊन माझ्याजवळ येऊ नको. ही काही अलग बात आहे की मजबुरी एक अलग आहे, त्याच्यासाठी अल्लाहच्या तत अलग आहे. पण तुमची फरागत आहे, तुमची ती अदा करण्याच्यासाठी सगळा ही पण आहे, हे पण आहात, ओके, रिसोर्सेस पण आहात. पण वेदर इट इज युअर लेझीनेस और व्हॉट एव्हर इट इज, आता ती लेझीनेसच आहे की पुढं अजून काय काय चीजो आहात की तुम्हाला ती नमाज टायमार अदा करण्याशी रोखतात, तो आता चीजो येतील पुढं. तैसाच अल्लाह सुब्हानहू तआला दुसऱ्या आयतीतले फरमवतात के ओ टू दोज हु प्रे अँड आर फॉरगेटफुल ऑफ देअर प्रेयर. बघा आता ह्या आयतीतले पण जर तुम्ही बघले आहोत तर अल्लाह सुब्हानहू तआला फरमवतात के बर्बादी हो त्या शख्सची, काय हो, बर्बादी हो त्या शख्सची की जो नमाज पडतय, हु प्रेज, पण सोबत सोबत काय तो है फॉरगेटफुल. तो आता ही काय चीज आहे की नमाजचो फॉरगेटफुल कोण आहे? तर साद इब्न अबी वकास रदियल्लाहु अन्हु ने इरशाद फरमवले के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने बोलले के दोज हु आर फॉरगेटफुल ऑफ देअर प्रेयर, के त्यांनी विचारले की कोण आहात जे फॉरगेटफुल आहात, तर हे कोण आहात? तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमवले के ज्याला जो मतलूब आहे अल्लाह अशी के फॉरगेटफुल वाला कोण आहात, की कोण आज आपल्यास नमाजला इसरणारे लोक आहात, तर तच लोक आहात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमवले की जो लोक आपली नमाज डिले करतात, डिलेइंग बियॉन्ड इट्स टाइम.
जोहरची नमाज असरच्या वक्तात, फजरची नमाज तकरीबन जवालचो वक्त येईल तवा पडाल. हे जो लोक आहात तर अल्लाह सुब्हानहू व तआला बोलतय बर्बादी आहे त्या लोकांची. जर पडतात नमाज पण आपल्या नमाजला इसरून गेल्यात. बट दे आर फॉरगेटफुल ऑफ देअर प्रेयर्स. तर आपल्याला एक चीज आता मोप इम्पॉर्टंट समजात येलेली आहे की नमाजच्या अवकाचो पाबंद असणं. आणि दुसऱ्या इकडं हे जो लोक आहात जर निग्लिजंट लोक आहात की तर म्हणजे दे आर नॉट सिन्सिअर इन देअर सला, तर त्यांच्यासाठी अल्लाहनी एक जहन्नमला वैल, ओके, वैल, जहन्नमला वैल म्हणजे सिव्हिअर पनिशमेंट त्यांना मिळून राहणार आहे. आणि दुसऱ्या हातल्या नाहीसा पेश केलेलं काय ही जी आपण बोललो ना व्हॅली जी आहे, गैसची जी व्हॅली आहे, तर ती जी अल्लाह ताला त्यांच्यासाठी अजाबचा जो योग करतय तर त्याच्यात ऐसा बोलला जातं की ह्या जमीनवर जितकं माउंटेन्स आहात तितक्या माउंटेनच्या इंटेन्सिटीची हीट त्या व्हॅलीतले नाही. तैशा व्हॅलीतले हे जर निग्लिजंट लोक आहात अबाउट द प्रेयर्स अँड हू डिले देअर प्रेयर बियॉन्ड इट्स टाइम, त्यांना ऐशा व्हॅलीतले जहन्नमला टाकली जाईल. आता काय जो चीजो आहात की जैसा मी एक बोलला की एक लेझीनेस असू शकते की जी तुम्हाला नमाज टायमार अदा करण्याशी रोकल. तर अल्लाह सुब्हानहू व तआला कुरानला इर्शाद फरमवतात की ओ यू हू बिलीव, डू नॉट लेट युअर वेल्थ और युअर चिल्ड्रन डायवर्ट यू फ्रॉम द रिमेम्बरन्स ऑफ अल्लाह. whoever does that is lost. या आयतीतले अल्लाह सुब्हानहू व तआला काय बोलतात की ए इमान, ज्यांनी इमान हल्ल्याव, ज्यांनी माझ्यावर इमान हल्ल्याव, ए इमान वालो, तुम्हाला तुमची जी वेल्थ आणि तुमची जी चिल्ड्रन आहात ती डायवर्ट करण्याचा रिझन नको बनून देव फ्रॉम रिमेम्बरन्स ऑफ अल्लाह. आणि आज जर आपली मशक्कत जर बघल्याव तर आपली जी आपण आपला जितकी जी बिझी करून घेतल्या तर हे दोन थत फिट होतात. आपल्याला आपली मोप जायदाद बनवायची आहे. मोप आपल्याला ह्या दुनियातले आपलं मोप म्हणजे आपलं काही टार्गेट्स आहात तर अचीव माणसाने आपल्या तितकी बिझी करून घेतला नाही की जो अल्लाहचा जो कमांड येत आहे की या नमाजच्या इकडं तर बोलता अल्लाह आम्ही येऊ तुझ्या इकडं, जरा थोप आता इतक्या ह्याचा ट्रान्झॅक्शन चालू आहे, ते ट्रान्झॅक्शन जाईला मग आम्ही तुमच्या इकडं येऊ, फॉर्मॅलिटी अदा करूया. सो वी आर नॉट सिन्सिअर अबाउट दिस सला. आम्ही काय आहोत, निग्लिजंट आहोत. ओके, तर ही प्रत्येकाने बघायचं आहे की मी ह्या कॅटेगरीत फिट होत आहे की नाही. आणि दुसरी चीज चिल्ड्रन, अवलादच्या ह्यातले ना लोक इतकी यात की म्हणा ह्याच्यासाठी म्हणजे पोरांची जी तरबियत आहे ती पण ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण पडा आणि पोरांना पण त्या ह्याच्यावर घेऊन जा. पण पोरांचं पॅम्परिंग, पोरांच्यासाठी की त्यांचा म्हणा मी जर नाही केला तर सकल त्यांच्या करिअरचा काय, मी ही जर नाही केला तो जर अल्लाहचं दीन पस जायलो तरी चालेल, पण माझ्या चिल्ड्रनला ही सफर नाही व्हायला पाहिजे, त्या लोकांचा ही अचीव झाला पाहिजे. हा तैशी लोक अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह आपल्या ह्यातले तरी हय ती तितका त्या ह्यातले नाही, पण वी नेवर नो असतील. पण प्रत्येकाने आपलो जायजो घ्यायचो का अल्लाह सुब्हानहू व तआला क्लिअरली मेन्शन करतात की जो पण ही चीज करेल तो काय आहे, जो पण गाफिल राहिलो अल्लाहच्या यादशी. आणि आता जी अल्लाहची याद जी मेन्शन केलेली या आयतीतल्या तर
जितकं पण इमाम तफसीरचं त्यांनी नमाजच घेतले ना, ते आर दी 5 daily prayers. The remembrance of Allah, what is mentioned in this ayah, they say it is your 5 daily prayers. तर आपण जर या ह्यातल्यान जर फिट होत असल्यावर तर पहिला काम आपल्याला ही जर आपल्यातल्यान जर ही चीज आहे तर आपल्याला ती त्याच्यावर वर्कआउट करायचं आहे. ती चीज आपल्याला आपल्याशी काढायची आहे. डोंट ऑक्युपाय युअर सेल्फ दिस मच दॅट यू हॅव बिकम फॉरगेटफुल ऑफ सलाह. ओके, आता ह्याची इंटेन्सिटी का तितकी जास्त आहे का? पहिल्या 2 आयतीतले तर आपण बघले आहोत की जर ह्या निग्लिजंट आहात, नमाज पडतात पण कवा आखरी वक्तला, जेव्हा त्यांचं मूड करेल तेव्हा पडतील. तर त्यांच्यासाठी अल्लाह ताला बोलतंय ऐसं नमाजी जो लोक आहात, हे नमाजी लोक पण जहन्नमला जातील आणि त्यांच्यासाठी स्पेशल व्हॅली आहे जहन्नमला. तर बेस नमाजी बनण्याची आपण कोशिश करायची. आता ही अहम का चीज आहे, नमाजची आपल्याला काळजी का घ्यायची आहे आणि त्याच्या बाऱ्यातल्या फिकरमंद का अशाचा आहे, तर त्याच्यासाठी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची हदीस आहे. तर फरमवतात की द फर्स्ट ऍक्शन फॉर विच अ पर्सन विल बी कॉल्ड टू अकाउंट ऑन द डे ऑफ रायझिंग विल बी द प्रेयर. कियामतच्या दिसा सगळ्यात पहिलो जो हिसाब होय, पहिलो जो तुमचो जो हिशोब घेतलो जाईल तो है तुमच्या नमाजचो, तो है तुमच्या सलाचो. जर ती अल्लाने जैसी चाहला नाही त्याच्या मुताबिक है तर तुम्ही सक्सेसफुल आहात. आणि जर ती तुम्ही फक्त कमजोर पडल्यावर तर तुम्ही बर्बाद झाले. यू आर ruined अँड लॉस्ट. तर ह्याची आपल्याला फिकर करायची की आपण ह्या कॅटेगरीतल्या की अल्लाह ताला जी है आमला सही वक्तवर नमाज पढणारो बनवू, ही तौफीक जी है ती आपल्याला अल्लाशी मागायची. आमीन या रब्बल आलमीन. अल्लाह सुब्हानहू ताला दुसऱ्या एक कुरानला आयतीत फरमवतात, जेव्हा जहन्नमला ज्यांना टाकली जाईल तर त्यांना विचारला जाईल की व्हॉट कॉज्ड यू टू एंटर दिस सकर, तुम्हाला हत काय टाकली गेली. तर ते लोक काय बोलतील, तर ते बोलतात की वी वेर नॉट अमॉंग दोज हु प्रेड अँड वी डिड नॉट फीड द पुअर. ओके, काय त्यांचं रिप्लाय आलो की जहन्नमला जेव्हा त्यांना विचारला जाईल की तुम्ही हत कैसे पोचले आहो, का तुम्हाला हत टाकली गेली, तर ते बोलतील की आम्ही नमाजला लाईट घेतली आणि दुसरा काय गरिबांची पण पर्वा नाही केली, त्यांना आम्ही फीड नाही केली गरिबांना. आणि आम्ही जो मस्तीखोर होतो ना, आम्ही त्यांच्यासोबत मस्त मगन जाईल दुनियाच्या आत. तर बोलतील त्यासाठी आज आमचा अंजाम आहे की आम्ही हत सकरला हाव. आणि जो बेनमाजी आहे, जेव्हा एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगताय तो ह्यानी आपल्या दिमागात फिट करा की आपल्या यातल्याने एक ह्यो आहे शफातचो, बरहक ती शफात है वलिउल्लाच्या जरियानी, रसूलच्या जरियानी, ओके, तुमच्या पोरांच्या जरियानी, दीनच्यासाठी ज्यांनी शहीद शुहदा, अल्लाह ज्यांना इजाजत देईल की तुम्ही ह्या लोकांची शफात करा. ओके, पण तर शफात करणारे लोक बेनमाजीची शफात, आता या कुरानला क्लिअरली लिखलेलं आहे काय, द इंटरसेशन ऑफ द इंटरसिडर्स डिड नॉट हेल्प देम. जर या बेनमाजी लोक त्यांना शफात
कर्याचं ह्यो पण दिलो गेलो की ह्यांची शफात करा. पण जर नमाज नाही तुमची, तुम्ही गरिबांना नाही खावल्यावर, त्यांची काळजी नाही घेतल्यावर आणि मौज मस्तीतले लागल्या या दुनियाच्या, तर मोठ्या ह्यांनी ही नको बोलू की आमची थत कोणतरी आमचं येतील आणि आमची शफात करतील. अल्लाह ताला कोरानच्या आयतीत जर तुम्ही नमाजची पाबंदी नाही केल्यावर, गरिबांना खावल्यावर पिवल्यावर नाही, ह्यो जर क्वालिटीज आपल्यातले नाही हल्ल्यावर, आणि ही आहे की बस आखिरतच्या दिनचो ह्यो नाही केल्यावर, मस्त मौज मस्ती केल्यावर, यू डिडंट अबाइड बाय दी बाउंड्रीज ऑफ अल्लाह, अल्लाहचे जो बाउंड्रीज आहात, हुदूद आहात, त्याचो जर आपण जर काळजी नाही घेतल्यावर, तर ही उम्मीद ठेवू नको की थत माझं जर कोण बुजुर्ग आहात, माझं पीर आहात, माझं य आहात, कोण तुमचा इंटरसेशन करया येईल. अल्लाह ताला बोलतोय ही जर नाही तुमच्यात, तर तुमचं इंटरसिडर्स पण तुम्हाला हेल्प करू शकणार नाही. अच्छा, पुढे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्याच्यातल्या फरमवतात की एक अल्लाहच्या आणि जो इमान वालो होय त्याच्या मंदीची कॉन्ट्रॅक्ट आहे. अल्लाहच्या मध्ये सुनन अबू दाऊद आणि निसाई आणि तिरमिजीची हदीस आहे की एक मुसलमान जो अल्लाहच्यावर इमान आणला, त्याच्यामध्ये आणि अल्लाहच्या मध्ये जी कॉन्ट्रॅक्ट आहे, ती कॉन्ट्रॅक्ट जी आहे, इट इज इन द फॉर्म ऑफ प्रेयर, इट इज इन द फॉर्म ऑफ सलाह. आणि त्या जर सलाचो, त्या जर नमाजचो आम्ही जर कॉन्ट्रॅक्ट जी असतं, ती कॉन्ट्रॅक्ट काय आहे? कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही जर ती नाही, त्या कॉन्ट्रॅक्टवर नाही चालल्यावर, तुम्ही ती SLA त्याचा ब्रीच केल्यावर, ओके, तर तुम्हाला पेनल्टी द्यायला लागतं. ह्या दुनियाच्या उसूलला पण, दुनियातले जी पण कॉन्ट्रॅक्ट साईन होतात, तर जर कॉन्ट्रॅक्टच्या मुताबिक नाही चालल्यावर, तर यू हॅव टू पे द प्राइस. तर अल्लाहच्या आणि त्याच्या बंद्याच्या मंदी जो अब्द आहे, जो इमान वालो आहे, त्याच्या मनचा जी कॉन्ट्रॅक्ट आहे, ती कॉन्ट्रॅक्ट आहे सलाह. आणि whoever abandons it has disbelieved. ओके, दुसऱ्या हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की एक इमान वाल्याच्या मध्ये आणि कुफरच्या मध्ये जी चीज उभी राहत, ओके, की डिफरन्शिएटर आहे या दोन चीजच्या मध्ये, एक इमान वालो आणि एक कुफर वालो, डिसबिलीफ वालो, त्याच्या मध्ये जो डिफरन्स करणारी चीज आहे ती आहे सलाह. ही मुस्लिमला पण आहे ही रिवायत, इब्ने माजाला पण आहे, तिरमिजी शरीफला पण आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे, काय बघायचं आहे की माझ्यामध्ये आणि जो कुफरवर आहे त्याच्यामध्ये ती माझी जी नमाज आहे ती डिस्टिंग्विशर फॅक्टर बनते की नाही. आणि जर तुम्ही त्याच्यावर नाही हाव, तर तुमच्यावर खंचो हुकूम लायत होईल. ह्यो आता जो जितक्यो आयत व्हायल्यो आणि जितक्यो हदीस व्हायल्यो, कोण बोलया नको, कुणी दुसऱ्याला बोलल्या नको तो बेनमाजी आहे, तो ह्यो आहे, ओके, काही गरज नाही. पर ह्यो हदीस जो हात तुम्हाला ह्याची कदर मी तुम्हाला आता सांगता. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओके, आज हर कोण बोलतं की आमला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो दीदार अता हो, आमला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काही अता करो, है ना आपलं यो खंचो दैसो. म्हणजे इतको बदनसीब माणूस नसेल की जो रसूलची काही जी अता करता जी ही आहे त्याशी तो मुंह मोडल. खंचो दैसो शख्स नाही. आज जर तुम्ही खंच्या म्युझियमला पण जर गेल्यावर ना, म्युझियमला, तर त्यात एक 100 वर्ष अगोदरची जर चीज आहे तर तुम्ही बोला हो, अरे ही 100 वर्ष अगोदरची आहे. यु नो, ही जी तुम्ही आज आपण ही जी पडताव, ही ध्यानात ठेवा, ही 1500 वर्ष अगोदरची चीज आहे की जी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जरियानी, ओके, त्यांच्या सहाबाच्या थ्रू
हा मुहद्दिसच्या थ्रू रसूलची बात, आपण ह्याची त्याची बात नाही पडत, अल्लाहची बात आणि त्याच्या रसूलची बात ती आहे तुमच्या समोर. तुमला रसूलने अता केले ना ती चीज. तुमला रसूल हर ती कोशिश करतात की माझो जो अल्लाहचा जो बंदो आहे, माझी जी उम्मत आहे ती जहन्नमच्या ह्या खाईंशी कैशी बचल. हर ती चीज जी तुम्हाला जहन्नमला घेऊन जाणारे त्याशी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आगा करतात. तर आज तुमच्या समोर ह्यो चीज आहात, पण जैसा म्युझियमला तुम्ही एकदम अलर्ट होता गेल्या, हो वाव काय यु नो सो नाईस कैसा त्यांनी तवा बनवले नसते, तशीच फिकर जी आहे तुम्ही हत पण करा की ही आज इतकी म्हणजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा जो कौल आहे तो तुमच्या जवळ आहे, त्यांनी तुम्हाला अता केले ना ह्यो कौल. आणि जर ह्या कौलची जर फिकर नाही आहे तर मग तुम्ही रसूलशी तुम्हाला अजून दुसरा काही अता करायची जी अता केलेला आहे त्याची पहिले कदर करा. त्याची जर कदर केल्या तर जो तुमचो माऊल वरा जो चीज आहात, जो तुमच्या नजरेसमोर पण जो नाही आहात तो तुम्हाला तवा आता होती. अच्छा, पुढे या जाऊ. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात की जर कोण असरची नमाज ओके मिस करते तर त्याचे सगळे जो ऍक्शन्स आहेत ना ते बर्बाद. दुसऱ्या हदीसला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात, इफ समवन अबंडन्स द प्रेयर डेलिबरेटली he has stepped outside the covenant of Allah. ही इब्ने माजा आणि अल बैहकीची रिवायत आहे. काय रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की जर कुणी जाणून बुजून डेलिबरेटली सगळं तुमची रिसोर्सेस सगळा आहे पण नमाजची कदर नाही, तर जी तुम्ही अल्लाशी अहद केल्या ना, अल्लाशी जी अहद की अल्लाह मी तुझ्यावर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलु, हा जी पण काही जी कॉव्हेनंट आहे अल्लाहच्या सोबत, ही कुणाची बात आहे? रसूलची बात आहे की तुम्ही त्या कॉव्हेनंटची बाहेर, यू हॅव ऑलरेडी स्टेप आउटसाइड, यू हॅव ऑलरेडी स्टेप आउटसाइड. प्रत्येकाने विचार करा, आतापर्यंत जी जिंदगी गुजारले किती आम्ही आमच्या नमाजची काळजी घेतो आणि काय आम्ही त्या कॉव्हेनंटला हाव, काय आमचा इमान जी आम्ही इमान हल्ल्याव ती बरकरार आहे. ह्यो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जो बात्यो आहात, जो त्यांनी इरशाद फरमवले ना, ह्याच्यावर बेस बात नाही मिळणार, ह्याच्यावर बेस गायडन्स नाही मिळणार. सो इन पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस गायडन्स वेअर each individual is standing, that we have to evaluate ourselves. दुसरा एक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमातात की मना कमांड केलेला आहे. काय कमांड दिलेला आहे अल्लाह सुब्हानहू व तआलानी? की त्या लोकांच्या सोबत जिहाद करा, फाईट करा त्या लोकांसोबत जोपर्यंत त्यांनी इक्रार नाही केले ना की फक्त एक अल्लाह आहे. काय होईल ती जाईल, ओके, त्यांच्यासोबत तुम्ही जी आहे ही करा, त्यांच्यासोबत फाईट करा. आणि जोपर्यंत त्यांनी प्रेयरला एस्टॅब्लिश नाही केले ना तोपर्यंत पण काय आहे त्यांच्यासोबत तुम्ही फाईट करा. तुम्ही कलमो पडून बाजूला नको हो की हा मी कलमो आलो आहे. अरे नमाज कोण पडतं? ज्याने इमान हल्ला नाही तोच पडते ना. इमान हल्ल्याच्या नंतर पहिले तर इमान हल्ला नाही की नाही, ओके, तोपर्यंत अल्लाह काय बोलतात, जोपर्यंत त्यांनी ह्याचं तसदीक नाही केला नाही की मी अल्लाहच्या वर इमान हल्ला, त्याची फाईट करा. इमान हल्ला नव्हता पण जोपर्यंत त्यांनी आपल्या सलाला, आपल्या नमाजला एस्टॅब्लिश नाही केला नाही त्याला त्याची फाईट करा. अजून ह्याच्या पुढची बात अजून येणार आहे पुढं.
आता तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकूम देतात की ऐसे जो लोक आहात आणि ज्यांनी जकात पण नाही जर दे तर त्याशी पण फाईट करा. आणि ही अबू बकर रझियल्लाहु अन्हूनी आपल्याच टाइमात मुनकरीने जकात हे असं काही लोक योजले की आम्ही जकात नाही देणार, बोललं मी जंग करीन तुमच्यासोबत, जकात द्या नाही तर जंग होईल. तैसोच हुकूम नमाजच्या सोबत पण आहे. जर कोण आज आपल्याशी उभा राहिला की जाओ आम्ही नमाज बिमाज नाही म्हणत, आम्ही आपलं अल्लाह अल्लाह करत बैसू, नमाज बिमाजची आम्हाला परवा नाही, जंग करा त्या लोकांसोबत. नमाज लाईट चीज नाही आहे. ओके, ठीक आहे. तैसाच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमवतात की ज्या लोकांनी आपल्या प्रेयर्सला प्रिझर्व केले, आपल्याच नमाजचो बराबर एहतियात केले, ओके, तर त्यांच्यासाठी एक नूर असेल आणि त्यांच्या तो ह्याच्यावर्षी तो चमकल तो नूर. आणि जेव्हा कयामतचो दिवस असेल तो तो जो नूर आहे ना तो त्यांचो सेल्वेशनचो म्हणजे कामयाबीचो एक राह बनल ती चीज. तो नूर त्यांना त्यांची त्या नमाजचा जो नूर असेल तो त्यांना कामयाब करत. आणि whoever fails to preserve तो जो नूर ती जी लाईट आहे ती जो प्रिझर्व नाही करू शकणार, तर हे जो लोक आहात की ज्यांनी नमाजची फिकर नाही केले, तो नूर प्रिझर्व नाही केले, नमाजच्या थ्रू जो होय ती चीज आपल्या हातले जज नाही केले ती चीज, तर तर कुणाच्या सोबत त्यांचा अंजाम होईल? त्यांचा अंजाम होईल कारून, हामान, उबय इब्न खल्फ. ही अहमदची रिवायत, सुनन इब्न अहमदची रिवायत. का हे जो लोक होत कारून घ्या काय दुनियावी याच्यात, हा, जायदाद ह्याच्यातले. उबय इब्न खल्फ हे पण मोठं बिझनेसमॅन होतं, बिझनेसला तरजी. तर खालची जशी जी रसूलची बात आहे ती इररिलेव्हंट आहे नौजुबिल्ला. तर आपलं जो ह्यो आहे, आपण पण जर त्या क्वालिटीतले सामील झाले आहोत, हा, वेल्थ इकट्ठा करूयात या बिझनेसच्या ह्याच्यात, आम्हाला त्याच्यातले नमाजची जर परवा नाही राहिलेली आहे तर त्यासाठी तयार व्हा की तुमचा अंजाम पण जो आहे तो कारून, हामान आणि उबय इब्न खल्फच्या सोबत होईल. ही अहमदची रिवायत आहे. उमर इब्न खत्ताब रदियल्लाहु अन्हु फरमवतात की जो पण नमाज तर्क करेल तर त्याचो इस्लामला काही एक्झिस्टन्स नाही. नमाज ज्याला जो तर्क करेल नमाज त्याचा आणि इस्लामचा काही लेनदेन नाही. कोण बोलतात? उमर इब्न खत्ताब रदियल्लाहु अन्हु ही चीज फरमातात. अल बहीकेतल्यान एक रिवायत है कि उमर रदियल्लाहु अन्हु रिवायत करतात की एक माणूस जो आहे तो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवळ जात आणि त्यांना इर्शाद फरमवतं की या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह सुब्हानहू व तआला खालची अशी ऍक्शन आहे की ती त्यांना अल्लाहला सगळ्यात जास्त पसंत आहे. अल्लाह सुब्हानहू व तआलाला सगळ्यात जास्त पसंदीदा ऍक्शन खालची आहे. तर रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमवतात द प्रेयर ॲट इट्स टाइम, नमाज आपल्याच वक्तवर. तर तैसो जो शख्स आहे जो नमाजची हिफाजत करेल, कुणाची एक जर ऍक्शन आहे तर ती ऍक्शन काय आहे की जी नमाज तो आपल्याच वक्तवर पडेल ही अल्लाहला सगळ्यात महबूब चीज आहे. आणि एनीवन हु अबंडन्स द प्रेयर, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलतात, आणि ज्यांनी अबंडन केला तर त्याचो आणि दीनचो काही सुलूक नाही, दीनचा आणि त्याचो काही लेनदेन नाही, ज्यांनी नमाजला तर्क करून टाकली. आणि नमाजच तुमचो दीनच्या वर राहण्याचो काय आहे तो जो मेन स्टे आहे ते ती आहे नमाजच. तुमच्या दीनवर तुम्हाला साबित कदम ठेवण्याची जी चीज तुमची आहे ती आहे सलाम. आणि ही चीज
उमर रदियल्लाहु अन्हूने आपल्या ह्यांची पण दाखवले की तर नमाजचं किती म्हणजे नमाजचं किती तर सिरियस हे होतं. त्यांना जेव्हा स्टॅब केली गेली, त्यांना जेव्हा शहीद केली गेली, जेव्हा त्यांना स्टॅब झाल्याच्या नंतर तर बेहोशीतले जात, तर जेव्हा त्यांच्या समोर ही बोलला जात असं की या अमीर अल मोमिनीन, नमाजचो टाइम झालो, या अमीर अल मोमिनीन द प्रेयर द सलाह, ह्यो जेव्हा ह्यो केलो जाय त्यांच्या समोर जिकर, तर बेदार होत त्या ह्यांशी त्यांना ही येत असं, जी बेहोशी येत असं, त्या बेहोशींशी तर बेदार होत होत. कोण? उमर रदियल्लाहु अन्हु. आणि तस उमर रदियल्लाहु अन्हु फरमवतात की त्याचो काही हिस्सो नाही इस्लामला, त्याचो काही हिस्सो नाही ज्यांनी आपल्या नमाजला तर्क केला. आणि उमर रदियल्लाहु अन्हु त्या जी त्यांच्यात खंजर जी लागला होता त्या जखमच्या हालतीतले ब्लड त्यांची बाहेर देता उमर रदियल्लाहु अन्हूची जर तुम्ही पडल्या की जेव्हा त्यांच्यासोबत ही झाला होता त्यांना दूध पाजला जातं, दूध पण त्या ह्यांची बाहेर येत होतं. तैशा हालतीतले उमर रदियल्लाहु अन्हू अल्लाहु अकबर ही करत. आणि टुडे वी आर सो मच निग्लिजंट, किती कॉम्प्लेसंट म्हणजे त्याचं आपल्या आपल्या नजरच्या समोर त्याचं काही मकामच नाही. ही जर मी बोलत असलो तर काही गलत नाही. प्रत्येकाने की मी माझ्या नमाजची किती फिकर करताय, किती हिफाजत करताय. आणि तीच कशाला, जेव्हा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो आखरी वक्त होतो, दोन सहाबींना रिवायतला जेव्हा येतं तेव्हा तुमच्या अंगारचं रोमट खडं होतील की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं पाय पण ऐसून त्यांची बोटा ऐशी, म्हणजे त्या हातलेन पण तर आपल्या आपला घसीटून मुसल्ल्यापर्यंत येतो. जर नमाजची जर ही ती अहमियत ना असलीच ती, तर का तुम्ही म्हणजे त्याची तुम्ही बघा काय व्हॅल्यू आहे. आज आपल्याला थोडा माथा दुखिया लागला तर आपण बोलता आज माथा दुखतोय का, मी नमाज मिस केली, मग मी काय मिस करताय ह्याचो आज आपल्याला ह्याची बेदारी नाही, ह्याचो आपल्याला सही फाहम नाही. तसंच अब्दुल्ला इब्न शकीक अल ताबी फरमवतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचं जे कंपॅनियन होतं की तर जेव्हा दीनच्या वर जेव्हा बात करायचं तर त्यांच्या समोर खंची जैशी चीज तितक्या ह्याची नाही होती की तर फत्व देत की ह्यो इस्लामशी खारिज झालो, ह्याचो आणि इस्लामचो काही ताल्लुक नाही शिवाय नमाजचे, शिवाय नमाजचे. तर ह्यांचं उसूल बघा, आज आमचं उसूल काय आहे, ह्यानी जर ही नाही केला तर ह्यो आमच्यांचो नाही, आमच्यांचो नाही तर ती नाही होत. इस्लामचं कोण होय अलंबरदार कोण आहे, ज्यांनी नमाज कायम केला. आज आम्ही दुसऱ्या ह्याच्यावर मोफी करतो, पहिले आपलो ह्यो करूया जायजो या घेऊ की काय मी इस्लामवर तरी हाय का. सहाबा लोकांचं ह्यो काय होतो की खंचोही जो माणूस आहे त्यांच्या हातले की जर त्याच्यात दुसरे काही कोताही असलो तर दे वेर ओके, तर तितकं त्याच्यावर स्ट्रिक्ट नाही होतं शिवाय नमाजच्या. जर नमाज कुणी तर्क केला तर त्यांचा ह्यो होतो की ह्यो आणि ह्याच्यातले ह्यो दिनशी खारिज आहे. अली रदियल्लाहु अन्हूला विचारला गेला होता, एका औरतनी विचारला की जो कोण नमाज नाही पडत तर त्याच्यावर तुमचं काय हुकूम आहे. तर अली रदियल्लाहु अन्हू फरमवतात
एनीवन हु डज नॉट प्रे इज अन अनबिलीवर. कोण बोलतंय? अली रदियल्लाहु अन्हु फरमातात ही इज अन अनबिलीवर, तो बिलीवर नाही. म्हणून रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या टाइमात तुम्ही जर थोडी बहुत बायोग्राफी जर पडलेली आहे तर तुम्हाला तसं मिळेल की मुनाफिकीन जो पण लोक होतं, मुनाफिकीन तर पण नमाजशी दूर रे घाबरत, पुरा इमान नाही आणले होते. का? की जर आम्ही जर जाऊन जमातला सामील नाही झालो, आम्ही जर नमाज नाही पडली, आमच्यावर डाऊट करतील की इमान वालो आहे की नाही. तर त्या सफला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफला इमानवाला पण होतं आणि मुनाफिकीन लोक पण त्यात होतं. पण त्या मुनाफिकींची पण मागणी आहे की आम्ही नमाज करू. तर आज आपलं हल्ला आहे तो बघा. इब्न मसूद रदियल्लाहु अन्हु फरमातात की जो शख्स नमाज नाही पडत त्याच्या दीन नाही, तो दिनदार नाही. कोण बोलतंय? इब्ने मसूद रदियल्लाहु अन्हु. इब्ने अब्बास रदियल्लाहु अन्हु फरमातात की ज्यांनी पण नमाज निग्लेक्ट केला, तर्क केला डेलिबरेटली, तर अल्लाहला तो जेव्हा मिळेल तेव्हा अल्लाहला तो गजबच्या हालतला मिळेल. अल्लाह ताला तेव्हा गजबनाक असतील आणि आपल्या ह्याच्या खयालच्या बाहेर आहे की अल्लाहचो गजब हे आपण सोचू पण नाही शकत. तर ही येऊन पण तुमच्यात कपकपीतारी होया पाहिजे की जर मी ह्या ह्यातल्यान फॉल होत आहे तर ती तर पुढची बात आहे. अल्लाच्या समोर अल्लाहला तुम्ही गजबनाक पाहाल तर ही मोठी घाबरयाची बात आहे. तसंच रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमातात की ऐसो जो शख्स ज्यांनी नमाजची कदर नाही केला आणि कयामतच्या दिवसा अल्लाह ताला त्याच्याकडे अटेन्शनच नाही देणार की त्यांनी मोप काही सखावत केला नसेल, त्यांनी मोप काही केला नसेल. नमाजची तर काही नाही रेली, पण दुसरी मोप बेस कामा केला, मोप बिल्डिंग बांधला, मोप घरी बांधला, ही केला, सगळा केला. अल्लाह ताला तर जे काम आहात त्याच्याकडे बघणार पण नाही, अटेन्शनच नाही देणार अल्लाह सुब्हानहू व तआला जर त्यांनी जो चीजो नमाजच्या सोबत नाही केलेली असते. इब्न हजम हे इरशाद फरमातात की शिर्कच्या नंतर खंची जैशी गलत ऍक्शन नाही, गलत अमल नाही की जो अल्लाहच्या हात तितको हायर स्टेटसचो यो आहे की जर तुम्ही तो अमल तुम्ही जो जी रॉंग ऍक्शन आहे देन द डिलेइंग ऑफ द प्रेयर. आपल्या टाइमच्या वन ती नमाज जी तुम्ही डिले कराल, मी कम्प्लिटली अबंडनची बात नाही करत, तुम्ही नमाज टाइमर नाही पडायची मी बात करताय. त्या शिर्कच्या नंतर सगळ्यात जो खराब अमल अल्लाहच्या नजदीक जो समोर जो रेल तो यो है की तुम्ही नमाजची कदर नाही केल्या, नमाजला कायम नाही केल्या आपल्या वक्तवर. तर आणि त्यांच्या मुसलमानांना मारणं तो पण एक अल्लाहच्या समोर जी आहे ती लाईक मोठी गुन्हा आहे. इब्राहिम अन-नखई रदियल्लाहु अन्हु फरमातात की जो पण नमाज तर करेल हॅज डिसबिलीव्ड. काय आहे? ज्यांनी पण नमाज तर केला त्यांनी कुफ्र केला. औन इब्न अब्दुल्ला फरमातात की जेव्हा माणसाला कबरला टाकली जातं तर पहिले त्याचा जो हिशोब जो घेतलो जाईल कबरातले तर तो आहे नमाजचो. जर त्याचो आन्सर सॅटिस्फॅक्टरी आहे तर त्याचे दुसरे जो ऍक्शन्स आहेत त्याच्यावर
गौर केलो जाय. जर ती नमाज हयच नाही, नमाजचो त्यांनी काही केला नाही, तर दुसरे जो ऍक्शन त्यांनी केला ना त्याच्यावर त्याला विचारला पण नाही जाणार. आतापर्यंत जितकं आपण कव्हर केले आहोत, तुम्हाला नमाजची सिव्हिअरिटी, नमाजला सिन्सिअरिटीची जी आपल्यातले की या पाहिजे, नमाजची कदर जर आतापर्यंत अजून पण नाही समजात येलेली आहे, तर आपल्यासारखं बेवकूफ माणूस कोण नाही. अल्लाह आपल्या कलामला खोलून सांगतोय, इतक्यो रिवायतो मी तुमच्या समोर आता म्हणजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या तुफेल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बातें आपल्या जवळ येली हो की नमाज काय है आणि नमाज ची जर तुम्ही कदर नाही केल्या तर तुमच्यासाठी काय लिखलेलं आहे हे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी खोलून लिखलेणार. तर नमाजची कदर नाही पहिले आपली, आणि जर आपण मोठे दिनदार म्हणून फिरता आहोत तर सगळ्यांनी होशला या. काही ती कुर्ता पायजामा टोपी घालून दिनदारी दाखवायची काही गरज नाही. होशला या, वापस होशला या. अच्छा, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमावतात, आता बघूया की जर तुम्ही नमाज वक्तला अदा केल्या तर त्याचं काय होय. रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात की जर कुणी नमाज आपल्या वक्तला अदा केला, सही तरीक्याने अदा केला, सगळ्या लिहाज करून, वुजूचो लिहाज, अल्लाहच्या समोर एकदम आजिजीनी आपल्या साथ एक सुकूनच्या हातले नेऊन, ओके, एकदम मुतवज्जे होऊन अल्लाहच्या इकडे जर तो नमाज अदा करते त्या टायमावर, तर नमाज एका नूरच्या शकलला, एका लाईटच्या शकलला अल्लाहच्या अर्श पर्यंत जात आणि ती प्रिझर्व होत जात. ती जो नूर आहे तो अल्लाहच्या अर्शच्या तत काय होतं, प्रिझर्व होतं. आणि अल्लाहला ह्या माणसाच्या फॉरगिवनेस साठी जी आहे ती अल्लाशी ती तलब करतं की अल्लाह की ह्या बंद्याला तू ह्या नमाजच्या ह्यानी जी आहे, हे जो नूर आहे ह्याच्या ह्यानी अल्लाह तू त्याची मगफिरत कर. आणि तो जी आहे कयामतच्या दिवसापर्यंत तो नूर त्याची तो असेल. आणि ती अल्लाहला फरमावल की ह्यानी माझी कदर केला, ही सेफगार्डेड मी, अल्लाह तू ह्या बंद्याला पण सेफगार्ड कर. केव्हा ही पॉसिबल आहे, जेव्हा तुम्ही नमाजची कदर करून वक्तला ती अदा कराल. आणि जो वक्तच्या बाहेर जो पडेल नमाज, वक्तच्या बाहेर जो नमाज पडेल त्याची जी नमाज आहे ती अल्लाहच्या तर कैशी पेश होईल, एक अंधेऱ्याच्या शकलला, कालोकच्या शकलला ती जाल अल्लाहच्या तत. आणि ती तथा अल्लाहच्या तत गेली, अल्लाहच्या अर्शच्या तत गेली की ती नमाजला काय केलं जातं, एक आपला फाटका तुटका जी कापड असतं ना चुरगडलेला, तैशा शकलला गारमेंट जी आहे त्याला अशीच रोल केली जाईल, म्हणजे अशी कैशी पण नॉट इन अ नाईस वे, प्रॉपर असं करून गोलो करून ती फेकली जाईल त्याच्या चेहऱ्यावर. आणि ती काय फरमवल, तिची तो जो अंधेर होय तो काय फरमवल की अल्लाह तुला बर्बाद करो, की तू मना तर केलीस, तू मना लॉस केलीस, अल्लाह तुला पण लॉस्ट करो. ही कोण इर्शाद फरमवल, ती नमाज. तर नमाज पडणं एक रेली आणि नमाज त्याच्या वक्तवर पडणं ह्याची अहमियत तुम्हाला आता समजत येईल. अबू दाऊद रिवायत करतात की रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इर्शाद फरमवतात, 3 अशी लोक आहात की ज्यांची नमाज अल्लाहच्या हात कबूल नाही. 3 लोक अशी आहेत
ज्यांची नमाज अल्लाच्या हातात कबूल नाही. एक तो शख्स जे मोठो लीडर बनून फिरतोय, लीडर बनून, पण कैसो लीडर? फोर्सनी. तो लीड करतोय पीपलला, पण त्यांच्यावर सक्ती करतोय, फोर्सफुली लीडर बनलेलो आहे आणि लोकांच्यावर फोर्स करतोय. दुसरो तो शख्स की जो लोकांना आपलंच गुलाम बनवून ठेवतोय. फ्री हे पर्सन, हा, प्रत्येकाला आपलं इख्तियार आहे की तुम्ही काय करूया पाहिजे, तुम्ही काय. अल्लानी तुम्हाला गुलाम नाही बनवला नाही, पण ह्यो काय करतोय, त्याचं लोक अलग अलग जरियाने त्यांना आपलं गुलाम बनवून ठेवतोय. त्याची पण नमाज जी आहे ती अल्लाच्या हातात कबूल नाही. पहिले तो लीडर जो बाय फोर्सनी लोकांना हे करतोय. दुसरं लोकांना ऐसं काय हे करतंय की लोक त्याची गुलाम बनून असतील की हा तुम्ही बोलाल तीच खरा, तुम्ही आमचा आकाव. आहात जर तुम्ही नजर दौडवल्यावर अशी पण लोक आहात की प्रत्येक त्यांच्यावर ऐशी हो ना कंडिशन त्यांच्यावर ऍप्लिकेबल करा की तर जरी जर हक बात आहे तर तो तुमच्या समोर तोंड नाही खोदू शकणार. का? तुमच्यावर त्यांनी ऐशोयो केला नाही की तुम्ही त्याचं स्लेव बनून आहे. तिसरो तो शख्स की जो नमाजला येतं, पण कवा येतं? टाइम गेल्या, नमाजचो टाइम निघून गेलोय आणि मग त्याला नमाजचो याद येते. तैशा शख्सची पण नमाज अल्लाच्या हातात कबूल नाही. ठीक आहे. आता जर कोण ऐसा करतय की नमाजची हिफाजत नाही होय आपल्याच्याने, बरोबर आहे, तर त्याची पण तीही आपल्यातले नाही की यासाठी रसूल. बघा अल्लाचा जो दीन आहे, अल्लाने अल्लाच्या रसूलचा जो दीन आहे तो मग प्रॅक्टिकल आहे आणि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ती आउट ऑफ द ब्ल्यू ऐसा नाही आहे. काय आहे त्याच्यासाठी एक तरबियत आहे आणि ती तरबियत के जो मोस्ट इम्पॉर्टंट जो चीजो आहेत त्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने पहिले ऍड्रेस केलेली. तर त्याची एक मिसाल आपल्या समोर आता येते की तुमच्यात ही फिकर कैशी ही आहे. तुम्ही नमाजचं कदरदान कवा बनाल? तवा बनाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमने इर्शाद फरमवले की तुमच्या पोरांना, तुमची जी पोरा त्यांना ऑर्डर करा, त्यांना त्यांची तरबियत करा. काय की जेव्हा 7 वर्षाचं होतील त्यांना नमाजची तलकीन करा, नमाजला त्यांना घेऊन जा 7 वर्षाच्या आतल्या. ठीक आहे. अच्छा, आता 7 वर्षाच्या आत सांगायचं आहे, त्यांना घेऊन जायची आहे सोबत. जो पॅरेंट्स आहात ज्यांना पोरा दिल्या त्यांनी ऐका, आपल्याच पोरांना बाहेरचो माणूस कोण येऊन नमाजाला घेऊन नाही जाणार. पहिले तुम्ही नमाजी बना, तेव्हा पोर नमाजी बनाल. आणि जेव्हा जाल तेव्हा त्याला सोबत घेऊन जा, तलकीन करा. पोरा जी आहात दे आर गुड ऑब्झर्वर्स. जर तुम्ही नमाज नाही पडत तर तुम्ही ही नको समजू की सकल माझो पोर येऊन तो नमाजी बनल. नाही, तुम्ही यू हॅव टू सेट अ प्रॅक्टिकल एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ हिम. सुन्नत जेव्हा तो लहान आहे तेव्हा जे तुमचे सुन्नत नमाज ते तुम्ही घरात अदा करा की देवी त्यांना ती बघतील की काय अब्बू काय काही करतात, ही नमाज पडतात, ह्याला नमाज बोलली जाते. ठीक आहे. 7 वर्षाच्या नंतर जेव्हा तो 10 वर्षाचा होईल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकूम देतात की अल्लाह ताला फरमवतात की त्याला आता तुम्ही मारू शकता की जर तो नमाजची पाबंदी नाही करे तर त्याला मारा. आणि 10 वर्षाच्या झाल्याच्या नंतर बॉईज गर्ल्स सेपरेट देअर बेड्स. त्यांची इवन बॉईज बेड सेपरेट करा, एका बेडवर त्यांना नको करू. ही रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही तरबियत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ह्या
ह्या लेवलची आपली तरबियत केलेली आहे. ओके. आता ही जी हदीस आहे, 10 वर्षाच्या ह्याला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मारियाचा हुकूम देतात. मग जो ऍडल्ट आहे त्याच्यासाठी काय आहे? जो ऍडल्ट आहे त्याच्यासाठी काय आहे? 10 वर्षाचा ही तर फरमवले ना की त्याला काय करा, त्याला जी आहे मारा. मग जो बाशऊर इंसान आहे, जो आपल्यास ऍडल्ट उठला आहे, तर त्याला काय करायचं आहे? तर ही हदीसचो योग घेऊन की जत 10 वर्षाला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमनी मारियाचं हुकूम दिले ना, इमाम शाफी रहिमुल्लाह बोलतात ह्यो प्रूफ यूज करून की जो माणूस सलाला अबंडन करेल त्याला डेथ आहे, त्याला तुम्ही त्याचं सरकलन करून टाका, पुट हिम टू डेथ. हे कोण बोलतंय? मी आणि तुम्ही नाही, वक्तचे इमाम इमाम अश-शाफी रहिमहुल्लाह बोलतात. तर ह्यो जो चीजो आहात ह्यो मग अहम आहात की नमाज वक्तवर अदा करणं, नमाजची कदर, नमाज सही ह्यानी अदा करणं. हा, ती जर आपण ह्यो सगळ्यो जर ह्यो जो नमाजची जी फिकर जर आपल्यात नाही आली, तर जर इस्लामी हुकूम जर बघल्या तर आपल्या समोर राहिलेली आहे सगळ्यात पहिली जी चीज आहे आपल्यासाठी, तर ती ही आहे की आपण अल्लाच्या आणि आपल्या मनचा जी कॉन्ट्रॅक्ट आहे, आपण आपल्यास आपला मुसलमान बोलल्याच्या ह्याचं हाव की नाही ती प्रत्येकाने फिकर करायची. ती जर नाही आहे, तो जर इस्लामी हुकूमत आहे, तर हतपर्यंत ती बात जातं की त्याला तुम्ही ही करू शकता, टू द डेथ त्याला तुम्ही देऊ शकता. आणि ह्याच्यावर थोडं बहुत यो आहे उलमाच्या मध्ये की जर कुणी जाणून बुजून नमाज तर्क केला तर तो अक्सर यहात की जी आहे की त्याने डिसबिलीव्ह केला. आणि जर काय ह्याच्यानी म्हणजे एकदम शऊरच्या ह्यानी जर नाही तो यो कराय, अबंडन नाही कराय, तर काही लोकांचं यो आहे की स्टील ही इज अ बिलीव्हर. पण वी शुड ऑलवेज ट्राय टू बी ऑन द सेफर साइड. आपल्याला या ह्यातले नाही पडायचं आहे ना, खालची जी शुभावाली जी चीज आहात की असल नसल तीच वाली चीज नाही. आपल्याला ही बघायचं आहे की आम्ही पहिली बात ह्या दलदलला फसूच नाही की आमच्यावर काही हुकूम लागू होय की बा ह्यो बिलीव्हर आहे की डिसबिलीव्हर आहे. तर त्याशी बच्च्याची, जैसा मी तुम्हाला अगोदर पण सांगला, सहाबाच्या मध्ये जी त्यांची खंचोई जो अमल आहे ज्याच्या वर्षी तलो हुकूम आयत करत होतं, ती होती म्हणजे इमान आणि कुफ्रचा जो हुकूम येत होतो तो खंच्या दुसऱ्या चीजवरती नाही, पण सलाच्या साठी तो लोक सिरियस होतो. जर कोण सलाचो पाबंद नाही, मग तो लोक बैसत हुकूम द्यायला काय की याला अजून मुस्लिम कन्सिडर करायची की नाही करायची. तर ही होता नमाजच्या बाऱ्यात. होपफुली तुम्हाला आज नमाजची अहमियत समजात येलेली असेल. नमाज वक्तवर अदा करण्याची ही माझी एक छोटीशी ही होती कोशिश के पहिले आपल्यास आपला ही फिकर देना की आपल्याला नमाजची कदर करायला पाहिजे. आणि अल्लाहची दुआ आहे की अल्लाह ताला आम्हाला पज गाना नमाजी बनो आणि वक्तवर नमाज अदा करायची तौफीक आणि सलाहियत आणि जपन काही रिसोर्सेस हर ह्यानी आम्हाला दुनियाच्या हातले अल्लाह इतको आणि आपल्या अवलादच्या इतको मगन न करो की आमचे सलाह जो हात तो आमची जाया होतील. व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन.